Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous pharmacognosy lecture we had completed the category that is drugs which acts as an pesticides. Okay, so natural pesticides हा chapter आपण complete केलेला आहे. So those drugs which used against the pest control. Okay, as an pest control म्हणून हे drug use केले जातात which is obtained from the natural sources and that include the tobacco and pyrethrum drug. Okay, so today we will start with the new category that is surgical fibers, sutures and surgical dressings. Okay, so this is the last category from the drugs which is pharmacological grouping of natural drugs, and those drugs use as an surgical fibers, sutures and surgical dressings. Okay, so in this chapter we will study in detail about the surgical fibers, sutures and surgical dressing. Okay, म्हणजे सर्जिकल फायबर्स म्हणजे काय, कोणते एक्झाम्पल्स आहेत, कोणते ड्रग आणि सर्जिकल फायबर्स यूज केले जातात. ओके, मग त्यांचा आपण फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून त्यांचा स्टडी करणार आहोत. ओके, मग इथे आपण असे ड्रग बघणार आहोत विच इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस. ओके, ॲज दिस चॅप्टर we study under the pharmacognosy, so that's why we had seen the different drugs which comes from the natural sources. Okay, so first मध्ये आपण सर्जिकल फायबर्स बघणार आहोत की असे नॅचरल ड्रग्स विच ॲक्ट्स ॲज अन सर्जिकल फायबर. ओके, देन वी प्रोसीड फॉर द sutures and ligatures. Okay, so certain drugs which is obtained from the natural sources and they act as an sutures and ligatures. Okay, मग इथे आपण सुचर्स म्हणजे काय, लिगेचर्स म्हणजे काय, त्यांचा यूज काय आहे. ओके, त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जो काही पार्ट आहे तो आपण इथे बघणार आहोत. ओके, आणि फायनली आपण सर्जिकल ड्रेसिंग हा पार्ट बघणार आहोत. ओके, मग सर्जिकल ड्रेसिंग्स म्हणजे काय, सर्जिकल ड्रेसिंगचे फंक्शन्स काय आहेत, टाईप्स किती आहेत, कशासाठी यूज केला जातो. ओके, त्याच्या आयडियल प्रॉपर्टीज काय आहेत, विथ एक्झाम्पल आपण या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या इथे डिस्कस करणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये. ओके, सो आत्तापासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, सर्जिकल फायबर्स, सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, सो ऑल दीज आर यूज फॉर द जनरली ऑपरेशनसाठी, वुंडसाठी, अशा मेनी मोर पर्पजसाठी हे जे सर्जिकल फायबर्स, सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग जे आहे ते यूज केलं जातं. ओके, so we'll start with this first surgical fibers. So these fibers may be defined as any hair like raw material directly obtainable from the animal, vegetable or the mineral sources and convertible into the non-woven fabrics such as felt or paper or after spinning into yarn into woven cloth. Okay, मग फायबर्स म्हणजे काय तर हेअर लाईक रॉ मटेरियल. ओके, सो दिस हेअर लाईक मटेरियल विच इज डायरेक्टली ऑब्टेन फ्रॉम द ॲनिमल, व्हेजिटेबल और मिनरल सोर्सेस. ओके, सो हे जे हेअर लाईक रॉ मटेरियल आहे ते डायरेक्टली नेचरपासून ऑब्टेन केलं जातं. ओके, सो नेचरचे जे डिफरंट नॅचरल जे डिफरंट सोर्सेस आहेत, ॲनिमल, प्लांट, मिनरल सोर्सेस. ओके, सो ह्या सोर्सेसपासून हे जे हेअर लाईक फायबर्स आहेत ते ऑब्टेन केले जातात. ओके, अँड दे आर कन्वर्टेबल इन टू द नॉन वुवन फॅब्रिक्स, आणि त्यांना नॉन वुवन फॅब्रिक्समध्ये करू शकतो, लाईक फेल्ट ऑर द पेपर, देन आफ्टर स्पिनिंग इन टू द यार्न्स अँड इन टू द वुवन क्लॉथ. ओके, सो हे जे फायबर्स यूज करून त्याच्यापासून आपण पेपर किंवा यान लाईक मटेरियल किंवा वुवन क्लोथ जे आहे ते बनवू शकतो. ओके, सो दोज आर नथिंग बट द फायबर्स. ओके, सो इन फार्माकोग्नोसी द टर्म फायबर इज यूज विथ द रेस्ट्रिक्शन टू डिस्क्राइब द सर्टन कॅरेक्टर्स ऑफ द प्लांट अँड animals. Okay, so with reference to the plant they are elongated thick walled cells with pointed ends, cell walls of which may consist of the cellulose and may or may not contains the lignin. Okay, मग आपण फार्माकोग्नोसीमध्ये जर फायबर ही कन्सेप्ट शिकतोय तर फायबर्स जे आहे ते प्रत्येक जसं ॲनिमल्सपासून ऑब्टेन केलेलं फायबर्स आहे ते डिफरंट आहे आणि प्लांटपासून ऑब्टेन केलेलं फायबर्स जे आहे ते डिफरंट आहे. ओके, सो आपण जर बघितलं की आपण जर हे फायबर्स प्लांट सोर्सपासून ऑब्टेन करत असू तर ते कसे असतात तर दे आर इलॉंगेटेड थिक वॉल्ड सेल विथ पॉइंटेड एंड. ओके, सो प्लांट सोर्सपासून जर हे फायबर्स आपण ऑब्टेन केले तर त्याचे जे पॉईंट्स आहेत ते कसे आहेत, पॉइंटेड असतात. ओके, लॉंग असतात, इलॉंगेटेड आहेत,
ओके थिक वॉल्ड सेलने बनलेले आहेत. सेल वॉल्स ऑफ विच मे कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज. ओके, मग प्लांटपासून जे फायबर्स आपल्याला मिळणार आहेत त्याच्या जे सेल वॉल्स आहेत त्या सेल्युलोजने बनलेले असतात. ओके, so that cell walls may or may not contain the lignin content. Okay, so in medicinal practice they are used as a surgical dressing. Okay, so medicinal practice मध्ये आपण बघितलं तर प्लांट सोर्स पासून जे फायबर्स आपल्याला मिळतात those fibers are used into the preparation of surgical dressings. Okay, so surgical dressings मध्ये जे bandages आहेत, सो त्या सर्जिकल ड्रेसिंगच्या प्रिपरेशनसाठी हे जे नॅचरल फायबर्स आहेत विच इज ऑब्टेन फ्रॉम द प्लांट सोर्सेस दे आर स्पेसिफिकली used. Okay, the term fiber is used with reference to the surgical dressing made up of natural or the artificial origin. Okay, मग फायबर्स जे आहे ते आपण डिफाईन कसं करू शकतो तर द टर्म फायबर इज यूज्ड विथ रेफरन्स टू द सर्जिकल ड्रेसिंग अँड मेड अप ऑफ नॅचरल ऑर artificial origin. Okay, so apart from the three natural sources, that is plant, animal and mineral fibers are now synthesized chemically. Okay, so हे तीन fiber sources which is our natural sources. Okay, so हे natural sources सोडले तर आता रिसेंटली हे फायबर्स जे आहेत ते केमिकली सिंथेसिस त्यांचं केलं जातं. ओके, बाय युझिंग व्हेरियस मटेरियल त्याच्यापासून हे फायबर्स जे आहेत ते केमिकली सिंथेसाइज त्याचं केलं जातं. सो फायबर्स ऑब्टेन फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. सो डिपेंडिंग अपॉन विच सोर्सेस दोज फायबर्स आर ऑब्टेन, सो दे आर कॅटेगराइज इन टू द सर्टन they are categorized according to their certain sources. Okay, so these natural sources may be further defined as agglomeration of cell in which the diameter is negligible in comparison with the length. Okay, so another आपण हे फायबर जे आहे ते डिफाईन करू शकतो. सो नॅचरल फायबर्स मे बी फर्दर डिफाईन ॲज ॲग्लोमरेशन ऑफ सेल्स. ओके, म्हणजे सेल्स मिळून हे फायबर्स जे आहेत ते प्रिपेअर होतात इन विच द डायमीटर इज निग्लिजिबल. ओके, की ज्याचा डायमीटर जो आहे तो खूप कमी असतो इन कंपॅरिझन विथ लेंथ, आणि त्यांची लेंथ जी आहे ती खूप जास्त असते. ओके, सो फायबर आपण डिफाईन कसं करू शकतो तर फायबर मे बी डिफाईन ॲज एनी हेअर लाईक रॉ मटेरियल directly obtainable from the animal, vegetable or the mineral sources and convertible into non-woven fabrics such as felt or paper or spinning into the yarn or into a woven cloth. Okay, then these natural fibers may be further defined as an agglomeration of cells in which the diameter is negligible in comparison with the length. Okay, and although the nature abounds in fibrous material, especially cellulosic types that includes the cotton, wood, grains, straw, only small number can be used for the textile products and other industrial purpose. Okay, मग हे नॅचरल सोर्सपासून जे ऑब्टेन केलेले फायबर्स आहेत त्यातले काही स्पेसिफिक जे आहेत फायबर्स तेच मग कमर्शियली यूज केले जातात. ओके, फॉर द पर्पज ऑफ दिस इंडस्ट्रियल products. Okay, so this is all about the introductory part to the fibers. Okay, so these fibers are the elongated thick walled cell with pointed end. Okay, so depending upon their sources they are categorized as an plant. Okay, plant fibers. So these plant fibers which contains the cellulose plus lignin. Okay, an example of this plant fiber that include the cotton, jute, hemp. Okay, flax, also banana also included into the plant fibers. Okay, then animal fibers that includes the silk, wool. Okay, and those animal fibers which are proteinous in nature. Okay, mineral fibers example is glass, asbestos. Okay, then another that is man-made fiber which is regenerated and synthetic fibers. Okay, so that include alginate yarn, man-made fibers that include alginate yarn, regenerated cellulose, fibroline, synthetic fibers that include terylene, orlon, dacron. Okay, so these are the different fibers which is categorized according to their sources. Okay, so plant fibers, animal fibers, regenerated and synthetic fibers and mineral fibers. Okay, so mineral fibers that include the glass and asbestos, then plant fiber that include jute, flax, banana, cotton, hemp,
animal fibers that includes the silk and wool, regenerated fiber and synthetic fibers. So the fiber regenerated from the carbohydrate material. ओके, असे फायबर्स की जे कार्बोहायड्रेट मटेरियलपासून बनवले जातात. त्याचे एक्झाम्पल आहे अल्जिनेटेड यार्न, आर्टिफिशियल सिल्क और रेयॉन or regenerated cellulose. Okay, and the fibers which are regenerated from the protein material that include aridil from groundnut protein and fibrillin from the milk casein. Okay, म्हणजे हे फायबर्स जे आहेत ते प्रोटीन मटेरियल यूज करून बनवले जातात. देन थर्ड, रिजनरेटेड अँड सिंथेटिक फायबर्स दॅट इन्क्लूड्स द सिंथेटिक कॅटेगरी. सो एक्झाम्पल ऑफ दिस नायलॉन, टेरिलिन अँड ऑर्लॉन. ओके, सो दीज आर द डिफरंट category of the fibers. Okay, and those are categorized according to their biological source. Okay, so various chemical tests can be applied for the identification of fibers. Okay, and that part we will cover into the last practical experiment number 25 मध्ये आपण ह्या जे फायबर्स आहेत त्याच्या केमिकल टेस्टचा एक्सपेरिमेंट बघणार आहोत. ओके, आणि त्या केमिकल टेस्ट यूज करून आपण त्या फायबर्सचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. The microscopical examination is the main criteria to confirm the identity of fiber. Okay, so chemical test is also there and microscopical examination. Okay, microscopical examination वरून सुद्धा आपण त्याचा कन्फर्म आयडेंटिटी त्याची करू शकतो. Commercially, fibers are used in the textile industry for weaving of the cloth as an filtering medium and also for the insulation purpose. Okay, commercially हे जे फायबर्स आहेत ते टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. ओके, सो कापडाच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये यूज केल्या जातात. जनरली यूज फॉर द विविंग ऑफ द क्लोथ्स ॲज अन फिल्टरिंग मीडियम. ओके, सो जे फिल्टरिंग मीडियमसाठी जे मटेरियल यूज केलं जातं त्याला प्रिपेअर करण्यासाठी फायबर्स यूज केले जातात. अँड ऑल्सो फॉर द इन्सुलेशन पर्पज. ओके, सो इन्सुलेशन मटेरियल तयार करण्यासाठी बनवलं जातं. सो इन्सुलेशन मटेरियल काय करतं तर जनरली हीट ट्रान्सफरची जी प्रोसेस आहे तिथे प्रिव्हेंट करणार आहेत. ओके, सो दोज आर द इन्सुलेशन मटेरियल. ओके, सो फॉर द इन्सुलेशन पर्पज दिस फायबर्स आर स्पेसिफिकली used. Okay, so this is all about the introductory part which is associated with the fibers. Okay, so now we'll continue with the first plant fiber, that is cotton. Okay, आता आपण इथे कॉटनचा स्टडी करणार आहोत अकॉर्डिंग टू दर फार्माकोग्नोस्टिक स्कीम. ओके, हिअर यू हॅड सीन दिस कॉटन. ओके, हा कॉटनचा बोंडा आहे अँड दिस इज द फील्ड ऑफ कॉटन. कॉटनची शेती आहे. सो दिस कॉटन, synonym for this cotton that includes cotton wool, purified cotton, absorbent cotton, surgical cotton. Okay, so cotton चे synonym कोणते आहेत? Purified cotton, cotton wool, absorbent cotton, surgical cotton. Okay, then next is biological source for this cotton. So this cotton consists of epidermal trichomes or hairs of the seeds of the cultivated species of Gossypium herbaceum, Gossypium barbadensis, belonging to family Malvaceae. Okay, so this cotton is nothing but the epidermal trichomes or the hairs of the seeds. कॉटन म्हणजे काय आहे तर इपिडर्मल ट्रायकोम्स आहेत. ओके, इपिडर्मिस लेअरवरनं जे ट्रायकोम्स रिलीज होतात, हेअर लाईक प्रोजेक्शन निघतात, ते म्हणजे कॉटन आहे किंवा मग हेअर्स ऑफ द सीड्स. ओके, सो इथे तुम्हाला हे जे कापसाचा बोंडा दिसतो आहे, सो ह्या कापसाच्या आतमध्ये काय असणार आहे, सीड असतं. ओके, आणि त्याच्यावरती हे कॉटनचे फायबर्स असतात. ओके, सो त्याला ट्रायकोम्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो दिस cotton consists of epidermal trichomes or the hairs of the seeds. It is cultivated from the species of Gossypium herbaceum, Gossypium barbadensis, belonging to family Malvaceae. Okay, सो कॉटनची प्लांट स्पेसिस कोणती आहे तर गॉसिपियम हर्बॅसियम अँड गॉसिपियम बर्बॅडेन्स. ओके, बिलॉंगिंग टू फॅमिली मालवासी. सो प्युरिफाइड कॉटन और एब्सॉर्बंट कॉटन कंसिस्ट ऑफ ट्रायकोम्स ॲज मेन्शन अबाव बट फ्री फ्रॉम द fatty material and othering impurities. Okay, and also bleached and sterilized. Okay, मग जो ॲब्सॉर्बंट कॉटन आहे किंवा प्युरिफाईड फॉर्म जो आहे कॉटनचा विच इज यूज्ड फॉर द मेडिसिनल पर्पज, हा जो कॉटन आहे इट इज नथिंग बट द
विच आर फ्री फ्रॉम द फॅटी मटेरियल अँड अदर इम्प्युरिटीज. ओके, त्याच्यामधलं फॅटी मटेरियल आहे ते रिमूव्ह केलं जातं, इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात, अँड ऑल्सो दोज कॉटन अंडरगोज द ब्लिचिंग प्रोसेस अँड स्टरिलायझेशन प्रोसेस. ओके, सो दोज कॉटन इज यूज्ड ॲज अन प्युरिफाईड कॉटन अँड ॲब्सॉर्बंट cotton. Okay, so this is all about the synonym and biological source for the cotton, okay, which is an plant fiber. Now next part is geographical distribution. Okay, so this cotton is produced commercially in USA, Egypt and in India. Okay, so these three countries in which this cotton is commercially produced, that include USA, Egypt and in India. It is also cultivated in the various part of Africa and South America. Okay, आफ्रिकामध्ये आणि साऊथ अमेरिकामध्ये डिफरंट वेरियस पार्टमध्ये कॉटन जे आहे त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, सो जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण बघितलेलं आहे USA, इजिप्त, इंडिया, देन आफ्रिका अँड साऊथ अमेरिका, दोज कंट्रीज विच आर कल्टिवेटेड अँड कमर्शियली प्रोड्यूस द cotton fibers. Okay, then next is preparation of absorbent cotton. So this cotton is commonly grown for the purpose of fibers in the tropical countries. Okay, so generally कापसाची शेती केली जाते. कशासाठी केली जाते तर कॉटनचे जे कापूस जो आहे म्हणजे त्याचे जे फायबर्स आहेत त्याच्यासाठी कापसाची शेती केली जाते. सो प्लांट आर फ्लॉवरिंग, बिअर्स फ्रूट्स नोन ॲज कॅप्सूल. ओके, प्लांट जे आहेत आफ्टर फ्लॉवरिंग त्यांना फ्रूट्स लागतात. ओके, त्याला आपण कॅप्सूल्स म्हणतो. सो द फ्रूट्स आर 3 to 5 सेल, की ज्याच्यामध्ये फ्रूट्समध्ये 3 ते 5 सेलने ते फ्रूट बनलेलं असतं. इच कॅप्सूल कंटेन्स न्यूमरस सीड. प्रत्येक कॅप्सूलमध्ये हे न्यूमरस सीड्स प्रेझेंट असतात. ओके, द सीड्स कवर्ड विथ द हेअर्स नोन ॲज बॉल्स. ओके, मग इथे तुम्हाला हे दिसतंय की इथे एका बोंड्यामध्ये 4 ते 5 असं सीडने हा बोंडा कापसाचा बनलेला असतो. त्याला कापसाचं कॅप्सूल असं म्हटलेलं आहे. राईट, सो ह्या कॅप्सूलमध्ये आतमध्ये काय आहे, सीड्स आहेत. ओके, आणि ह्या सीड्सच्या वरती हे असे व्हाईट हेअर्स आहेत, कापसाचे हेअर्स आहेत. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय की 4 जे आहेत 4 कॅप्सूल्सने हे कापसाचं फ्रूट एक बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 कॅप्सूल्स आहेत की ज्याच्या आतमध्ये सीड्स प्रेझेंट असतात. ओके, आणि सीड्सवरती मग हे व्हाईट कलरचे हेअर ग्रोथ दिसते, त्याला आपण कॉटन असं म्हणतो. ओके, सो द फ्रूट्स विच आर 3 to 5 सेल. Each capsule contains numerous seeds. The seeds covered with the hairs known as balls. The balls are collected and dried and taken to the ginning press. Okay, मग हे जे बॉल्स आहेत व्हाईट कलरचे ते काय केले जातात, कलेक्ट केले जातात आणि त्यांना गिनिंग प्रेसमध्ये टाकलं जातं. ओके, so these seeds covered with the hairs which are known as balls, and the balls are collected and dried and then passes into the ginning press. Okay, wherein the trichomes are separated from the seeds. Okay, so इथे तुम्हाला दिसते की हे असे कापसाचे बोंडे आहेत त्यांना गिनिंग प्रेस अंडर टाकलं जातं. ओके, गिनिंग प्रेसचं काम काय आहे तर सीड आणि ट्रायकोम्स जे आहेत कापसाचे ते वेगवेगळं करणार आहे. ओके, म्हणजे कापसाचा भाग आणि त्याच्या आतल्या बिया ज्या आहेत ते वेगळं करायचं काम गिनिंग प्रेसमध्ये होतं. Various devices are used to separate and sort the long hairs. ओके, त्याच्यानंतर जे आपल्याला ट्रायकोम्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये शॉर्ट हेअर्स आणि लॉंग हेअर्स हे डिवाइड करण्यासाठी डिफरंट डिव्हायसेस यूज केले जातात. ओके, द हेअर्स विथ द शॉर्ट लेंथ आर नोन ॲज लिंचर्स. ओके, मग असे कापसाचे जे हेअर्स आहेत ज्यांची लेंथ शॉर्ट आहे त्यांना लिंचर्स असं म्हटलं जातं. ओके, अँड यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन. मग असे शॉर्ट हेअरचे जे ट्रायकोम्स आहेत विच आर यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन. ॲब्सॉर्बंट कॉटनच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी ते यूज केले जातात. व्हाईल द लॉंग हेअर्स आर यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ क्लॉथ. ओके, जास्त लेंथचे जे फायबर्स आहेत ते मग कापड बनवण्यासाठी यूज केले जातात. ओके, द रॉ कॉटन ऑब्टेन्ड बाय दिस वे इज full of impurities like wax, fat, coloring matter, vegetable debris. ओके, मग असं जे आपल्याला रॉ कॉटन मिळणार आहे त्याच्यामध्ये काय असतात, खूप इम्प्युरिटीज असतात लाईक वॅक्स, फॅट, कलरिंग मॅटर, व्हेजिटेबल डेब्रिस त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. देन इट इज प्रोसेस टू गेट रीड ऑफ मोस्ट ऑफ इम्प्युरिटीज. मग त्याला त्या कापसाला सर्टन प्रोसेसिंग अंडर टाकलं जातं म्हणजे त्याच्यातल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या काय केल्या जातात, रिमूव्ह केल्या जातात. ओके, देन इट इज टेकन इन टू द मशीन विच इज known as
कॉटन ओपनर. ओके, सो कॉटन ओपनर या मशीनमध्ये नंतर त्या कॉटनला पास केलं जातं. ओके, सो कॉटन ओपनर ह्या मशीनमध्ये त्याला काय केलं जातं, पास केलं जातं. सो दिस फॉलोड बाय द ट्रीटमेंट विथ द डायल्यूट सोडा सोल्युशन और सोडा ॲश सोल्युशन अंडर द प्रेशर फॉर अबाउट 10 to 15 hours. ओके, सो इथे काय केलं जातं, त्याला त्याची जी कॉटनची जी ट्रीटमेंट आहे ती डायल्यूट सोडा सोल्युशन और सोडा ॲश सोल्युशनसोबत केली जाते अंडर द प्रेशर. ओके, फॉर द 10 to 15 hours. सो द वॅक्स, फॅटी मटेरियल अँड कलरिंग मॅटर आर रिमूव्ड बाय दिस ट्रीटमेंट. ओके, सो ह्याच्यामुळे काय होतं, त्या कॉटन फायबरवर जे काही वॅक्सी मटेरियल असणार आहे, फॅटी मटेरियल असणार आहे किंवा एनी कलरिंग मॅटर जर असेल तर तो त्या कॉटनच्या फायबर्सवरून निघून जातो. ओके, सो बाय यूजिंग दिस कॉटन ओपनर मशीन, ओके, काय केलं जातं, त्याच्यातल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात. त्याच्यानंतर कॉटनची ट्रीटमेंट जी आहे ती डायल्यूट सोडा सोल्युशन किंवा सोडा ॲश सोल्युशन मध्ये बरोबर केली जाते, म्हणजे त्याची सपोनिफिकेशन प्रोसेस केली जाते फॉर 10 to 15 hours. ओके, अँड देन त्याच्यामधलं जे वॅक्सी मटेरियल आहे, फॅटी मटेरियल आहे, कलरिंग मटेरियल आहे ते काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. ओके, देन इट इज देन वॉश्ड विथ द वॉटर. नंतर तो कॉटन जो आहे त्याचं वॉशिंग केलं जातं विथ वॉटर अँड देन ट्रीटेड विथ द सुटेबल ब्लिचिंग एजंट. ओके, त्याच्यानंतर असा जो कापूस आहे वॉश केल्यानंतर त्याला ब्लिचिंग एजंटसोबत ट्रीट केलं जातं. ओके, इट इज अगेन वॉश्ड विथ द वॉटर. त्यानंतर पुन्हा वॉटरसोबत वॉश केलं जातं अँड ड्राईड अँड कार्डेड इंटू अ फ्लॅट शीट. त्याच्यानंतर त्याला ड्राय केलं जातं आणि मग त्याला फ्लॅट शीटमध्ये पॅक केलं जातं. ओके, इट इज फायनली पॅक्ड इन द व्रॅपर्स अँड देन गेट स्टरिलाइज. त्याच्यानंतर त्याला पॅक केलं जातं व्रॅपर्समध्ये आणि मग त्याचं स्टरिलायझेशन केलं जातं. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ॲब्सॉर्बंट कॉटन. ओके, सो ही प्रोसेस फॉलो करून काय केलं जातं, ॲब्सॉर्बंट कॉटन जे आहे ते बनवलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, कापसाचा कलर आपण बघितलेला आहे, व्हाईट कलर असतो ड्यू टू द ब्लिचिंग. देन ओडर इज ओडरलेस, टेस्टलेस. साईज 2.5 to 4.5 centimeter in length and 25 to 35 micron in diameter. Okay, so it is free from the pieces of the leaves, seed coat, foreign matter and dust. Okay, and it may be slightly off white in color if sterilized. Okay, म्हणजे कॉटनचं जर स्टरिलायझेशन केलं तर कॉटनचा कलर जो आहे तो स्लाइटली ऑफ व्हाईट कलरमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ओके, सो these trichomes of the cottons which are unicellular covering trichomes and those are flat or the ribbon like tubular in shape. Okay, then next is standards. Okay, so absorbent cotton wool IP has the following standard: length of the staples which is not less than 15 centimeter. Okay, water soluble extractive not more than 0.5%, ash value which is not more than 0.5%. Okay, so these are the certain pharmacopoeial standard for the absorbent cotton. Okay, and this cotton should comply with the test for the following which is mentions into the monograph. Okay, so monograph मध्ये ह्या काही टेस्ट मेन्शन केलेल्या आहेत, त्या कॉटनने कंप्लाय करणं गरजेचं आहे. फर्स्ट इज नेप्स, then fluorescence, acidity, absorbency and oxidizing substances. Okay, so all these tests comply by the these cotton samples which are mentioned into the monograph. Okay, then next part is that microscopic characteristics. So this microscope मधनं जर आपण हे कॉटनचे फायबर्स बघितले तर ट्रायकोम्स आर द युनिसेल्युलर फ्लॅटन रिबन लाईक विथ स्लाइटली थिकन एजेस अँड राउंडेड अपेक्स. They are tubular and hollow in shape. Okay, so these are the here it is mentioned over here, unicellular covering trichomes which are flat ribbon like tubular in shape. Okay, next is chemical constituents. Okay, so कोणते chemical constituents कॉटन मध्ये प्रेझेंट असतात. So this raw cotton contains about 90% of cellulose. Okay, so raw cotton मध्ये 90% एवढं सेल्युलोज प्रेझेंट असतं. 7 to 8% ऑफ द मॉइश्चर, 7 to 8% एवढ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये मॉइश्चर असतं. वॅक्स, फॅट अँड रिमेन्स ऑफ द प्रोटोप्लाझम. ओके, सो कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कॉटनमध्ये प्रेझेंट आहेत तर सेल्युलोज, मॉइश्चर, वॅक्स, फॅट अँड प्रोटोप्लाझम. ओके,
So purified cotton and absorbent cotton is entirely cellulose with 6 to 7% moisture. मग प्रोसेसिंग करून कॉटनला जे प्युरिफाईड आणि ॲब्सॉर्बंट कॉटनमध्ये कन्वर्ट केलं जातं. सो असा जो कॉटन आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये सेल्युलोज आणि मॉइश्चर प्रेझेंट असतं. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द रॉ अँड ॲब्सॉर्बंट कॉटन. ओके, सो रॉ कॉटनमध्ये आपण बघितलेलं आहे 90% सेल्युलोज असतं, 7 to 8% मॉइश्चर आहे, वॅक्स, fat and coloring matters are present over there. In absorbent cotton which is entirely present the cellulose and 6 to 7% is moisture is there. Okay, so these are the chemical constituents which are present into the cotton. Okay, next is chemical test. Okay, so there are several tests for the identification of this cotton. First is soak the cotton fibers in iodine water and dry. Okay, काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला आयोडीन वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कॉटन जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. ओके, कॉटन आयोडीन वॉटरमध्ये भिजवून घेतल्यानंतर त्याला ड्राय करायचं आहे. ओके, देन ॲड फ्यू ml ऑफ 80% सल्फ्युरिक ॲसिड. ट्रायकोम्स अज्युम पर्पलिश ब्ल्यू और ब्लूइश ग्रीन कलर विच इज डिस्टिंक्शन फ्रॉम द जूट, हेम्प, वूल, सिल्क, नायलॉन, अल्जिनेट, यार्न अँड ॲसिटेट रेयॉन. ओके, सो कॉटनचे जे फायबर्स आहेत ते आपण हे जे अदर नॅचरल फायबर्स आहेत, जूट आहे, हेम्प आहे, वूलचे फायबर्स आहेत, सिल्क आहे, नायलॉन आहे, अल्जिनेट यार्न आहे, ॲसिटेट रेयॉन आहे. ओके, सो ह्या फायबर्सपासून आपण कॉटनचे फायबर्स जे आहे ते इझिली आयडेंटिफाय करू शकतो ह्या टेस्टने. ओके, सो टेस्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आयोडीन वॉटरमध्ये आपल्याला आयोडीन सोल्युशनमध्ये कॉटनचे फायबर्स भिजवून घ्यायचे आहेत, त्यांना ड्राय करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 80% सल्फ्युरिक ॲसिडचे काही ड्रॉप ॲड करायचे आहेत. ओके, 80% सल्फ्युरिक ॲसिड ॲड केल्यानंतर ते कॉटनचे फायबर्स जे आहेत ते पर्पलिश ब्ल्यू और ब्लूइश ग्रीन कलरमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ओके, अँड दॅट पर्पलिश ब्ल्यू और ब्लूइश ग्रीन कलर इंडिकेट्स द गिवन फायबर्स आर द fibers of cotton. Okay, so this is the first test for the cotton. Then second test is that ammoniacal copper oxide solution, that is Kyoxam reagent, dissolves raw cotton fibers with formation of balloons, while absorbent cotton dissolves completely with the uniform swelling. Okay, मग ही जी टेस्ट आहे त्याने आपण रॉ कॉटन आणि absorbent कॉटन डिस्टिंग्विश करू शकतो. ओके, मग इथे काय करायचं आहे, आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये अमोनियाकल कॉपर ऑक्साईड सोल्युशन घ्यायचं आहे, म्हणजे क्योक्झाम रिएजंट घ्यायचं आहे. ओके, दोन टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला हे क्योक्झाम रिएजंट घ्यायचं आहे. एका टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला रॉ कॉटनचे काही फायबर्स ॲड करायचे आहेत आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला ॲब्सॉर्बंट कॉटनचे काही फायबर्स ॲड करायचे आहेत. ओके, सो आपण जर टेस्ट ट्यूब व्यवस्थित बघितल्या तर ज्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण रॉ कॉटन ॲड केलेलं आहे त्याच्यातले जे फायबर्स आहेत ते काय होणार आहेत, हळूहळू डिझॉल्व होणार आहेत त्या क्योक्झाम रिएजंटमध्ये विथ द फॉर्मेशन ऑफ बलून्स. त्याच्यामध्ये आपल्याला बबल्स येताना दिसणार आहेत आणि ते फायबर्स जे आहेत ते हळूहळू डिझॉल्व होणार आहेत. ओके, सो दिस इज इन द केस ऑफ रॉ कॉटन. त्याच्यानंतर ॲब्सॉर्बंट कॉटन आपल्याला ते दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये क्योक्झाम रिएजंटमध्ये ॲड जर आपण केले तर ते जे ॲब्सॉर्बंट कॉटनचे जे फायबर्स आहेत विच आर डिझॉल्व्स कम्प्लिटली विथ युनिफॉर्म स्वेलिंग. ओके, त्यांचं स्वेलिंग होणार आहे आणि ते त्या क्योक्झाम रिएजंटमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होणार आहेत. ओके, सो दिस इज द सेकंड टेस्ट विच इज यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ कॉटन फायबर अँड ऑल्सो यूज टू डिस्टिंग्विश द ॲब्सॉर्बंट कॉटन अँड रॉ कॉटन. ओके, देन नेक्स्ट थर्ड टेस्ट फॉर द कॉटन इज insoluble in dilute sodium hydroxide solution and hydrochloric acid distinction from the silk. ओके, म्हणजे कॉटन जर आपण डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये जर ॲड केलं. ओके, सो काय करायचं आहे, एका टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन घ्यायचं आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण कॉटनचे फायबर्स जर ॲड केले तर दोन्ही सोल्युशनमध्ये कॉटनचे फायबर्स जे आहेत ते इनसोल्युबल असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर थर्ड टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण हे कॉटनचे फायबर्स जर ॲड केले इन 66% ऑफ सल्फ्युरिक ॲसिड, सो 66% सल्फ्युरिक ॲसिडमध्ये हे कॉटनचे फायबर्स जे आहेत ते सोल्युबल असणार आहेत. ओके, सो इथे कॉटनच्या सोल्युबिलिटी टेस्ट करायची आहे. थर्ड टेस्टमध्ये 3 टेस्ट ट्यूब घ्यायच्या आहेत. थर्ड नंबरच्या टेस्टला आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट NaOH घ्यायचं आहे, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये डायल्यूट HCl घ्यायचं आहे आणि तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला 66%
सल्फ्युरिक ॲसिड घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर तिन्ही टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला कॉटनचे फायबर्स ॲड करायचे आहेत. सोडियम हायड्रॉक्साईड असणाऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये ते इन्सोल्युबल असणार आहेत. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये सुद्धा इन्सोल्युबल असणार आहेत आणि सल्फ्युरिक ॲसिडच्या टेस्ट ट्यूबमध्ये ते सोल्युबलाइज होणार आहेत. ओके, सो these are the test which is used for the identification of cotton fibers. Okay, then fourth test is with iodinated zinc chloride solution it becomes violet color. Okay, म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये जर आपण कॉटनचे फायबर्स ॲड केले तर त्या कॉटनच्या फायबर्सला व्हायोलेट कलर येणार आहे. ओके, अँड दॅट व्हायोलेट कलर इंडिकेट्स द गिवन फायबर्स आर द cotton fibers. Okay, so this is the fourth test for the identification of cotton. The next test is that 2.1 gram at 10 ml of zinc chloride solution, heat to 40 degrees centigrade, fibers do not dissolve. Okay, सो काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये 0.1 ग्रॅम कॉटन फायबर घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये 10 ml झिंक क्लोराईड सोल्युशन ॲड करायचं आहे आणि हे सोल्युशन 40 डिग्री सेंटीग्रेडला हीट करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण ती टेस्ट ट्यूब ऑब्झर्व केली तर त्याच्यामध्ये कॉटनचे फायबर्स जे आहेत ते इनसोल्युबल असणार आहेत. ओके, सो दिस इज द लास्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ कॉटन. ओके, अँड बाय युझिंग दिस 5 टेस्ट वी कॅन इझिली आयडेंटिफाय द cotton fibers. Okay, so this is all about the chemical test. Okay, next is uses. Okay, मी कॉटनचे यूजेस काय काय आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर कॉटन इज यूज ॲज अन फिल्टरिंग मीडियम इन सर्जिकल ड्रेसिंग. ओके, सो सर्जिकल ड्रेसिंग्समध्ये आणि फिल्टरिंग मीडिया जे बनवले जातात त्याच्यासाठी कॉटन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, सो फिल्टरिंग मीडिया कशासाठी यूज केला जातं, फॉर द फिल्ट्रेशन पर्पज. ओके, अँड सर्जिकल ड्रेसिंग विच आर यूज फॉर द वुंड, राईट. सो ह्याच्या प्रिपरेशन्समध्ये फिल्टरिंग मीडियम आणि सर्जिकल ड्रेसिंगच्या प्रिपरेशन्समध्ये कॉटन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, सो ॲब्सॉर्बंट कॉटन विच ॲब्झॉर्ब द ब्लड, म्युकस, पस अँड प्रिव्हेंट्स द वुंड फ्रॉम द इन्फेक्शन ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सो ॲब्सॉर्बंट कॉटन जे आहे ते काय करतं तर ब्लड असेल, म्युकस असेल, पस असेल म्हणजे पू असेल. ओके, हे जे जखमेवर आहे विच कॉजेस द इन्फेक्शन, सो ह्यांना काय करणार आहे तो ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्या जखमेचं एखाद्या इन्फेक्शन मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पासून इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्या जखमेचं तो प्रोटेक्शन करतो बाय ॲब्झॉर्बिंग दिस ब्लड, म्युकस अँड पस विच इज प्रेझेंट ओव्हर द वुंड. ओके, देन इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अन इन्सुलेटिंग मटेरियल. ओके, इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो बिकॉज त्या फायबर्समधून हीट जी आहे ती ट्रान्सफर होऊ शकत नाही. ओके, सो त्याच्यामुळे ॲज अन इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून सुद्धा फायबर्स, कॉटनचे फायबर्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो दोज आर द uses. So this cotton is used as an in the manufacturing of the filtering medium, preparation of the surgical dressing, and it is used as an insulating material. Okay, then next, storage conditions. So absorbent cotton should be stored in cool place. Bacterial contamination make the cotton friable and brittle, so the absorbent cotton should be packed in wrappers so as to prevent from the dust and the microbial contamination. Heat and long storage make absorbent cotton non-absorbable. Okay, म्हणजे ॲब्सॉर्बंट कॉटन जो आहे त्याला कूल प्लेसला स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, जर जास्त हीटचं जर ॲटमॉस्फिअर असेल किंवा जास्त लाँग पिरियडसाठी जर आपण ॲब्सॉर्बंट कॉटन स्टोअर करून ठेवला तर काय होतं की ॲब्सॉर्बंट कॉटन जो आहे विच इज बिकम नॉन ॲब्सॉर्बंट इन नेचर. ओके, सो त्याच्यामुळे ॲब्सॉर्बंट कॉटन जे आहे ते स्टोअर करून ठेवताना ते प्रिकॉशन घेतली जाते की ॲब्सॉर्बंट कॉटनला वेल पॅक रॅपर्स कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं, पॅक केलं जातं आणि त्याला कूल प्लेसमध्ये स्टोअर केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कॉटन ड्रग. ओके, सो नॅचरल फायबर्समध्ये आपण कॉटन हा ड्रग कंप्लीट केलेला आहे. त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, प्रिपरेशन ऑफ द ॲब्सॉर्बंट कॉटन बघितलेलं आहे, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, एक्स्ट्रा फीचर्स, स्टँडर्ड्स, देन मायक्रोस्कोपिक कॅरेक्टर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, केमिकल टेस्ट अँड uses and storage for this absorbent cotton, that is cotton which is a natural fiber cotton. Okay, then next is jute. Okay, so next natural fiber is
jute, plant fiber is jute. So here it is the image. So this is the plant for the jute fibers, and those are the jute fibers which is obtained from this plant. Okay, so we will see the synonym for this jute is gani. Okay, so synonym का है याचा gani. Biological source, it consists of phloem fibers of stem bark of the various species of the Corchorus olitorius, Corchorus capsularis belonging to family Tiliaceae. Okay, so Corchorus plant चे species आहेत Corchorus olitorius and Corchorus capsularis belonging to family Tiliaceae. Okay, so these jute or the gani fibers which consist of phloem fibers and those are obtained from the stem bark. Okay, so stem वरती जे साल आहे bark आहे त्याच्यापासून हे phloem fibers obtain केले जातात. सो कोणत्या प्लांट स्पेसिसचे हे स्टेम बार्कवरचे फ्लोएम फायबर्स ॲज अँड ज्यूट म्हणून यूज केले जातात तर कॉर्कोरस स्पेसिस. ओके, सो कॉर्कोरसमध्ये कॉर्कोरस ओलिटोरियस अँड कॉर्कोरस कॅप्सुलारिस बिलॉंगिंग टू फॅमिली टिलियासी. ओके, so this is the synonym and biological source for the jute fiber. Okay, synonym आहे त्याचं गनी. Biological source, it consists of phloem fibers of the stem bark of the various species of the Corchorus, Corchorus olitorius and Corchorus capsularis belonging to family Tiliaceae. Okay, next is cultivation and collection. So the plant producing the jute are cultivated in West Bengal in basins of Gangas in Assam. It needs damp and warm climatic conditions with alluvial soil, and the plant are annual and about 1.5 to 3 meter in height. Okay, so generally ह्याचं कल्टिवेशन जे आहे ते वेस्ट बेंगॉल गंगा रिवर गंगाचे जे रिवर बँक्स आहेत तिथे आणि आसाममध्ये जनरली त्याचं कल्टिवेशन केलं जातं. आणि जूटच्या प्लांटसाठी जनरली डॅम्प अँड वार्म क्लायमॅटिक कंडिशन्स आर रिक्वायर्ड आणि ॲल्युव्हियल टाईप ऑफ सॉईल रिक्वायर्ड असते. अँड दिस प्लांट्स आर द ॲन्युअल अबाउट 1.5 to 3.5 इन हाईट. ओके, सो 1.5 ते 3.5 मीटर एवढ्या उंचीचं हे जूटचं प्लांट असतं. ओके, नेक्स्ट इज प्रिपरेशन ऑफ जूट. मग जूटचं प्रिपरेशन्स कसं केलं जातं, प्लांटच्या बार्क पोर्शनपासून ते फ्लोएम फायबर्स कसे प्रिपेअर केले जातात ते आपण इथे बघणार आहोत. नॉर्मली ड्युरिंग द मंथ ऑफ जुलै वेन प्लांट इज इन फ्लॉवरिंग स्टेज द स्ट्रेट अनब्रांच स्टेम आर कट फॉर्म्ड इनटू द बंडल्स अँड पुट इनटू द स्टॅग्नंट वॉटर फॉर 10 to 12 days. ओके, काय केलं जातं की प्लांटला जेव्हा फ्लॉवर्स लागायला लागतात, ओके, जनरली इन द मंथ ऑफ जुलैच्या महिन्यामध्ये त्याला फ्लॉवर्स लागायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जुलै महिन्यामध्ये काय केलं जातं, स्ट्रेट जे स्टेम आहेत, ओके, झाडाचा जो सरळ असा स्टेम बुंद्याचा जो पार्ट आहे स्टेम पार्ट आहे त्याला कट केलं जातं. ओके, नंतर त्याला बंडल्समध्ये कन्वर्ट केलं जातं. म्हणजे असे मल्टिपल स्टेम्स जे आहेत ते एकत्र बंडल्स बांधलं जातं त्यांचं. देन पुट इनटू अ स्टॅग्नंट वॉटर, स्थिर असं जे पाणी आहे त्याच्यामध्ये 10 ते 12 दिवसासाठी भिजत ठेवलं जातं. ओके, सो ड्युरिंग दिस पिरियड disintegration takes place and phloem and parenchymatous tissues of the bark get separated. ओके, सो असं पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे काय होतं, त्याच्या सालीमध्ये जे फ्लोएम फायबर्स आणि पॅरेनकायमॅटस टिश्यूज जे आहेत ह्यांच्यामध्ये जे बॉन्ड आहेत ते ब्रेक होतात आणि त्याच्यामुळे फ्लोएम फायबर्स जे आहेत ते सेपरेट होणार आहेत. ओके, फ्रॉम द पॅरेनकायमॅटस टिश्यू. देन द स्ट्रिपिंग इज डन and the fibers are clean and wash several times with water. ओके, त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रिपिंग केलं जातं. सो स्ट्रिपिंग केल्यानंतर काय होतं, ईच अँड एव्हरी फायबर्स गेट सेपरेटेड अँड गेट क्लीन अँड वॉश्ड सेव्हरल टाइम्स विथ द वॉटर. त्याच्यानंतर वॉटरमध्ये त्याला काय केलं जातं, भरपूर वेळा चांगलं वॉश करून घेतलं जातं. ओके, द फायबर्स दस आर ऑप्टेन आर ब्लीच्ड अँड ड्राईड टू एक्सपोजिंग देम टू द सनलाईट. ओके, त्याच्यानंतर हे जे फ्लोएम फायबर्स जूट प्लांटपासून मिळालेले आहेत त्यांना काय केलं जातं, ब्लिचिंग केलं जातं. ओके, सर्टन ब्लिचिंग एजंट यूज करून त्यांना ब्लिचिंग प्रोसेस त्यांच्यावर केली जाते आणि मग त्यांना सनलाईटमध्ये ड्राय केलं जातं. ओके, आफ्टर ड्राईंग द जूट फायबर आर ग्रेडेड अकॉर्डिंग टू देअर कलर. सन ड्राईड केल्यानंतर त्यांना जसा कलर आहे त्याच्यानुसार त्याचं ग्रेडिंग केलं जातं. त्यांचा कलर, त्यांची लेंथ,
ओके, त्यांची ग्लॉसीनेस म्हणजे त्यांची शाईन, सो त्याच्यानुसार त्यांचा कलर, त्यांची लेंथ आणि त्यांची ग्लॉसीनेस या पॅरामीटर बघून काय केलं जातं, त्यांचं ग्रेडिंग केलं जातं. ओके, सो द ज्यूट फायबर कॉन्स्टिट्यूट अबाउट 5 to 7% ऑफ द टोटल ग्रीन वेट ऑफ द प्लांट. ओके, म्हणजे ज्यूट फायबर्स जे असतं तर प्लांटचं जर टोटल वेट बघितलं त्याच्यातलं 5 to 7% एवढं वेट जे आहे ते त्या ग्रीन फायबर्सचं असतं. ओके, अँड द प्रिपेड फायबर्स आर मेड इन टू बेल्स ऑफ 175 to 200 kg अँड सेंड टू द मार्केट. ओके, मग असे फायबर्स जे बनवले जातात ज्यूटपासून त्यांना बेल्समध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, बेल्स म्हणजे काय, तर तुम्ही गवताचे भारे बघितलेले आहात एकदम मोठे मोठे, की ज्याच्यामध्ये काय असतं की भरपूर गवत प्रेस करून 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 त्याचं काय केलं जातं, गवताच्या भाऱ्यामध्ये कन्वर्जन केलं जातं. ओके, असं सेम केलं जातं की हे जे फायबर्स जे आहेत ते एकमेकांबरोबर घट्ट प्रेस करून त्यांचे गोल असे बेल्स फॉर्म केले जातात, भारे तयार केले जातात. ओके, आणि नंतर त्यांना मार्केटमध्ये पाठवलं जातं. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द ज्यूट. ओके, आय थिंक तुम्हाला मेथड क्लिअरली समजली असेल. देन नेक्स्ट पार्ट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज मॉर्फॉलॉजी. सो कलर जर आपण बघितलं ज्यूटच्या धाग्यांचा तर येलोइश ब्राऊन, लेंथ 0.8 to 5 mm, diameter 10 to 25 micron. Commercially fibers are generally used, however 1 to 3 meters in the length. Okay, so commercial scale वर जे फायबर्स यूज केले जातात त्यांची लेंथ किती असते, 1 to 3 meter in length. Okay, so these are the synonym: biological source, cultivation, collection, preparation and morphological characteristics for the jute. Okay, next part is chemical constituents. So chemically jute contains true cellulose in 53% concentration. Okay, also this jute contains hemicellulose in 20% concentration, lignin in 10%, and it contains a 13% of the moisture. Okay, so chemically ज्यूटच्या फायबर्समध्ये काय प्रेझेंट असतं तर सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन अँड मॉइश्चर. ओके, सो इथे तुम्हाला हे धागे दिसत आहेत. सो त्यांचा ग्लोसीनेस, त्यांचा कलर आणि त्यांच्या शाईननुसार त्याला इथे काय केलं जातं, ग्रेडिंग केलं जातं त्याचं. सो केमिकली जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, लिग्निन अँड मॉइश्चर प्रेझेंट असतं. ओके, सो द मिडल लॅमिना इज हायली लिग्निफाईड अँड गिव्स रेड कलर विथ फ्लोरोग्लिसनॉल अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, हे फायबर्स जर आपण फ्लोरोग्लिसनॉल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड या स्टेनिंग रिएजंटसोबत जर ट्रीट केले आणि मग आपण जर मायक्रोस्कोप अंडर त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर मिडल लॅमिना आहे विच इज हायली लिग्निफाईड इन नेचर. ओके, मीन्स इट गिव्स अ पिंक और रेड कलर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द jute or the gunny. Okay, then next part is uses. So it is used in the manufacturing of the towels, that is tupa, then padding, splint, filtering and straining medium, and the jute fiber are used in the preparation of coarse bag. Okay, सो आपण जर ह्याचा फर्स्ट यूज बघितला, इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टोज ऑर द स्टुपा. ओके, म्हणजे जनरली बुद्धिझम धर्मामध्ये जे बनवले जातात म्हणजे त्यांचे जे असे घुमट लाईक जे स्ट्रक्चर असतं. ओके, सो त्याच्या प्रिपरेशनसाठी काय केलं जातं की अलॉंग विथ डस्ट हे फायबर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. ओके, आणि त्याच्यापासून त्यांचा जो घुमट आहे किंवा त्यांचं जे टेम्पल आहे ते प्रिपेअर केलं जातं. सो दिस यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दोज टोज अँड स्टुपा. ओके, देन ऑल्सो दिस यूज ॲज अन पॅडलिंग स्प्लिंट. ओके, सो हे जे पॅडलिंग स्प्लिंट आहेत विच इज यूज ॲज अन सर्जिकल ड्रेसिंग. सर्जिकल ड्रेसिंग्समध्ये, जखमेच्या ड्रेसिंग्समध्ये पॅडलिंग स्प्लिंट जे आहेत ते यूज केले जातात. सो त्याच्या प्रिपरेशनसाठी जे आहे ते ज्यूट यूज केलं जातं. देन फिल्टरिंग अँड स्ट्रेनिंग मटेरियल. सो फिल्टरिंग अँड स्ट्रेनिंगचे जे काही मीडियम बनवले जातात. ओके, सो त्याच्या प्रिपरेशनसाठी जनरली हे जे ज्यूटचे जे फायबर्स आहेत ते प्रिफरेबली यूज केले जातात. ओके, देन अनदर यूज इज ज्यूट फायबर्स आर यूज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ
कोर्स बॅग. ओके, सो तुम्ही घोंत्याच्या बागा बघितलेल्या आहे, घोंता सगळ्यांनी बघितलेला आहे. सो घोंत्या जे बनलेलं त्याचे जे धागे आहेत घोंत्याचे, त्याला जनरली ज्यूट असं म्हटलं जातं. ओके, गनी बॅग्स म्हणजे काय, घोंते. ओके, सो तुमच्या घरामध्ये घोंता सगळ्यांच्या घरामध्ये असेल जवळजवळ. सो त्याचे धागे घेऊन तुम्ही बघू शकता. सो दोज फायबर्स आर नथिंग बट द ज्यूट फायबर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ज्यूट फायबर. ज्यूटमध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, कल्टिवेशन अँड कलेक्शन, प्रिपरेशन ऑफ ज्यूट, ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणि युजेस डिस्कस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट part from this jute is storage and their substitute. ओके, सो ज्यूट फायबर जे आहे त्याच्या स्टोरेजसाठी कंडिशन मेन्शन केलेली आहे. इट नीड्स टू बी स्टोर्ड इन कूल प्लेस. ड्रायनेस मेक द ज्यूट फायबर ब्रिटल अँड डस्टी. एक्सपोजर टू द लाईट causes its darkening and bleaching, reduces its tensile strength. ओके, सो ज्यूट फायबर्स जे आहेत ते कूल प्लेसमध्ये स्टोअर करणं गरजेचं आहे. ओके, का कूल प्लेसमध्ये स्टोअर करायचं, जर ड्रायनेस ॲटमॉस्फिअरमध्ये जर ते आपण स्टोअर केलं तर ज्यूटचे फायबर्स जे आहेत ते ब्रिटल बनतात आणि डस्टी बनतात. ओके, म्हणजे त्यांचे इझिली ब्रेक होणार आहेत. लाईटमध्ये जर त्यांना आपण म्हणजे जास्त लाईट सोर्समध्ये जर त्यांचा एक्सपोजर केला तर त्यांचा कलर जो आहे तो डार्क कलरमध्ये कन्वर्ट होतो. ओके, अँड ऑल्सो इट कॉजेस द ब्लिचिंग अँड ड्यू टू देअर टेन्साईल स्ट्रेंथ इज गेट रिड्यूस. ओके, म्हणजे त्यांच्या फायबर्सची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे म्हणजे खेचल्यानंतर ते लगेच तुटणार नाही आहेत, बट ही जी त्यांची टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे ज्यूटचे फायबर्स आहेत विच इज नीड टू बी स्टोर्ड इन द cool place. Okay, and substitute for this jute is the fiber which is obtained from Hibiscus cannabinus belonging to family Malvaceae, which are used as a substitute for the jute fiber. Okay, so jute fiber ची substitute species कोणती आहे तर Hibiscus cannabinus belonging to family Malvaceae. Okay, so you have to write down into your notebook that is substitute for this jute is Hibiscus cannabinus belonging to family Malvaceae. Okay, then next plant fiber is hemp. Okay, so इथे तुम्हाला दिसतंय की हेम्प जे आहे म्हणजे काय केलेलं आहे, हा जो पार्ट आहे प्लांटचा स्टेम आहे आणि त्याच्यावरचं जे कवरिंग आहे त्याच्यापासून असं हे फायबर्स जे आहेत ते हेम्प फायबर जे आहेत ते कलेक्ट केले जातात. ओके, सो हेम्प बायोलॉजिकल सोर्स. These are the pericyclic fibers of the plant known as cannabis sativa belonging to family Cannabinaceae. Okay, सो कॅनाबीज सटायवा ह्या प्लांटपासून जे पेरिसायक्लिक फायबर ऑब्टेन केले जातात त्याला हेम्प असं म्हटलं जातं. ओके, आणि त्याची फॅमिली आहे कॅनाबिनासी. ओके, सो कॅनाबीज हा ड्रग आपण बघितलेला आहे, ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, सो ह्या प्लांटपासून काय केलं जातं, त्याच्यापासून जे पेरिसायक्लिक फायबर्स आहेत त्याच्यापासून हे जे हेम्प आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स दॅट इन्क्लूड्स these are the pericyclic fibers of the plant known as cannabis sativa belonging to family Cannabinaceae. Okay, next is preparation of fiber. So हेम्पचे जे फायबर्स आहेत ते कसे प्रिपेअर केले जातात. So it is an annual herb and it is cultivated in India, Africa, North America, Russia, Italy and in France. Okay, so those are the countries in which the geographical distribution is observed, and those countries which is responsible for cultivation of this hemp, that is India, Africa, North America, Russia, Italy and in France. Okay, the plant is a source of the resin known as commerce as an ganja and for which it is normally cultivated. Okay, सो जनरली आपण हे बघितलेलं आहे ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम कॅटेगरी अंडर आपण कॅनाबीज ह्या ड्रगचं इन डिटेल स्टडी केलेला आहे. त्याचे डिफरंट फॉर्म बघितलेले आहेत, त्याच्यापासून प्रिपेअर होणारे डिफरंट फॉर्म बघितलेले आहेत. मग जनरली हे कॅनाबीजचं जे प्लांट आहे त्याला कमर्शियल स्केलवर त्याचं प्रोडक्शन केलं जातं, त्याचं कल्टिवेशन केलं जातं फॉर द गांजा, त्याच्यापासून गांजा प्रिपेअर केला जातो. ओके, in Russia, Italy and France it is chiefly cultivated as a source for the fibers. ओके, पण ह्या ज्या कंट्री आहेत रशिया, इटली आणि फ्रान्स ह्या कंट्रीजमध्ये या कॅनाबीज प्लांटचं कल्टिवेशन केलं जातं फॉर देअर फायबर्स. ओके, आणि अदर ज्या कंट्रीज आहेत इंडिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, रशिया, इटली आणि फ्रान्स ह्या कंट्रीजमध्ये
त्याच्यापासून गांजा प्रिपेअर केला जातो. ओके. आणि रशिया, इटली अँड फ्रान्स, दोज कंट्रीज विच कल्टिवेटेड दिस कॅनॅबिस प्लांट फॉर द सोर्स ऑफ फायबर्स. ओके. त्याच्यापासून फायबर्स प्रिपेअर केले जातात. ओके. सो इट इज प्रोसेस्ड कमर्शियली सिमिलर टू द जूट. ओके. जूटची जशी प्रोसेस आहे तसंच आहे. काय करायचं आहे, सरळ स्टेम आहेत ते कट करायचे आहेत, त्याला स्टॅग्नंट वॉटरमध्ये 10 ते 12 दिवस भिजत ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचे फायबर्स जे आहेत ते सेपरेट होणार आहेत आणि मग त्यांना आपण व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे, स्ट्रिपिंग करायचं आहे, व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे. स्ट्रिपिंग म्हणजे काय, ते एक फायबर सोडून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांना ब्लिचिंग करायचं आहे, ड्राईंग करायचं आहे. ओके. सो दोज प्रोसेस विच इज सिमिलर टू दॅट ऑफ मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द जूट. ओके. फायबर्स आर 25 to 40 mm इन लेंथ विथ ब्लंट राउंडेड एंड. ओके. मग ह्याचे हेमचे जे फायबर्स आहेत ते 25 ते 40 mm एवढ्या लेंथचे असतात आणि एंड जे आहे त्यांचा ब्लंट असतो. ओके. म्हणजे एकदम टोकदार नसतात, ब्लंटी असं त्याचं एंड आहे. सो फायबर इज कंपोज्ड ऑफ चिफली सेल्युलोज. ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट हेममध्ये कोणतं आहे तर सेल्युलोज हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट हेममध्ये प्रेझेंट असतं. ओके. देन नेक्स्ट इज युजेस. सो युजेस, साईक्लॉथ, twine and rope are prepared from the hemp fiber pharmaceutically for coarse filtration and is less important. Okay. सो हेम्प जे आहे त्याच्यापासून साईक्लॉथ प्रिपेअर केलं जातं. ओके. सो साईक्लॉथ प्रिपेअर केलं जातं, त्याच्यानंतर ट्वाईन प्रिपेअर केलं जातं, रोप्स प्रिपेअर केले जातात. सो जनरली इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्लोथेस. ओके. सो हेम्प जे फायबर्स आहेत त्याच्यापासून क्लोथेसचं प्रोडक्शन केलं जातं. देन ट्वाईन प्रोडक्शन केलं जातं. सो ट्वाईन इट इज अँड type of thread. Okay. So this is very strong thread which is prepared from this hemp fibers. Then it is used for the manufacturing of ropes. Okay. म्हणजे दोऱ्या त्याच्यापासून बनवल्या जातात. Then pharmaceutically for coarse filtration it is less important, but it is less important. Pharmaceutically जे फिल्ट्रेशन मीडियम आहे कोर्स म्हणजे त्याची जी त्याच्या फायबर्स मध्ये जी पोर्सची साईज आहे ती जास्त असते. ओके. सो असे कोर्स फिल्ट्रेशन मीडियम तयार करण्यासाठी यूज केला जातं विच इज अँड लेस इम्पॉर्टंट इन द फार्मास्युटिकल फील्ड. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द हेम्प. आपण हेम्पचा बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन, त्याच्यामध्ये त्याचं जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ दिस फायबर्स बघितलेलं आहे, केमिकल कॉन्स्टिट्युएंट बघितलेलं आहे, त्याचे यूजेस डिस्कस केलेलं आहे. ओके. Then next plant fiber is flax. Okay. So इथे तुम्हाला दिसतंय. So this is the flax plant. Okay. And those are the flax fibers. Okay. So biological source for this flax is, these are the pericyclic fibers obtained from the stem of the plant Linum usitatissimum belonging to family Linaceae. Okay. So flax हा जो fiber आहे which is an pericyclic fiber and it is obtained from the stem of the plant. Okay. कोणत्या प्लांटच्या स्टेमपासून ऑप्टेन केलं जातं तर लिनम usitatissimum belonging to family Linaceae. Okay. Then geographical distribution, the plant is an annual herb and it is cultivated in many countries such as Argentina, Russia, Canada, India, Holland and in USA. Okay. So this plant is a annual herb. Okay. एका वर्षामध्ये त्याच्यापासून जे उत्पन्न आहे ते आपण घेऊ शकतो. अँड इट इज कल्टिवेटेड इन मेनी कंट्रीज लाईक अर्जेंटिना, रशिया, कॅनडा, इंडिया, हॉलंड अँड इन USA. ओके. मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर दिस फ्लॅक्स फायबर. सो फायबर्स आर प्रिपेअर्ड सिमिलर टू जूट. ओके. सो सेम जूटची जी मेथड ऑफ प्रिपरेशनची जी प्रोसेस आहे ती सेम फॉलो केली जाते. काय केलं जातं, प्लांटचे जे स्टेम आहेत ते सरळ कट केले जातात, त्याला 10 ते 12 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलं जातं. ओके. सो ह्या दरम्यान काय होतं की त्याच्यामध्ये जे काही पेरिसायक्लिक फायबर्स आहेत ते काय होणार आहेत, सेपरेट आउट होतात. ओके. त्याच्यानंतर त्यांचं स्ट्रिपिंग केलं जातं, म्हणजे एक एक धागा सेपरेट आउट केला जातो, वॉशिंग केलं जातं, प्रॉपरली ब्लिचिंग केलं जातं. ओके. आणि मग त्यांना ड्राय केलं जातं. ओके. सो दोज फायबर्स ऑफ दिस फ्लॅक्स आर लस्ट्रस
with sufficient tensile strength and their length is about 20 to 50 mm and are with fine pointed ends. ओके, लेंथ किती असते 20 to 50 mm एवढी त्यांची लेंथ असते आणि एंड्स जे आहेत त्यांचे फायबर्सचे कसे असतात, पॉइंटेड असतात. ओके, so this is all about the method of preparations for the flax. Okay, next is chemical constituents. So chemical nature of the fiber is known as pectocellulose. Okay, so कोणतं chemical present असतं into the flax fiber, that is pectocellulose. So seeds are of the plant are good source of fixed oil and mucilage. So फ्लॅक्सच्या प्लांटचे जे सीड्स आहेत त्याच्यामध्ये फिक्स्ड ऑइल आणि म्युसिलेज खूप असतं आणि फायबर्समध्ये आपण बघितलं तर दोज फायबर्स आर मेड अप ऑफ पेक्टोसेल्युलोज. ओके, सो दिस आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द फ्लॅक्स fibers. Okay, next is uses of this flax fiber. So formerly fibers were earlier used in the manufacturing of the lint, but at present cotton has replaced this fiber. Okay, so lint type जे कापड आहे ते बनवण्यासाठी फ्लॅक्सचे जे फायबर्स आहेत ते यूज केले जातात. ओके, म्हणजे काय, लिंट कसं प्रिपेअर केलं जातं तर स्मॉल फायबर्स जे आहेत ते एकत्र त्यांना व्ह्यू करून त्याच्यापासून लिंट जे कापड आहे ते प्रिपेअर केलं जातं. पण आत्ता हल्ली फ्लॅक्स फायबर जे आहेत ते कॉटन फायबर्सने रिप्लेस केलेले आहेत. ओके, म्हणजे लिंट जे आहे ते कॉटन फायबर्स यूज करून प्रिपेअर केलं जातं. देन इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ रग, लेस, लॉन अँड फिल्टरिंग मीडियम. ओके, मग हे फ्लॅक्स फायबर्स आहेत ते कशासाठी यूज केले जातात, रग्स प्रिपेअर करण्यासाठी. ओके, सो तुम्ही रग आपल्याकडे असतं ज्याला आपण ब्लँकेट्स वगैरे असं म्हणतो, तर त्याच्यात तुम्ही फायबर्स बघितलं तर शॉर्ट फायबरने ते एक जाड असं कापड जे आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, सो रग्सच्या प्रिपरेशनसाठी घेतलं जातं. लेसमध्ये पण तुम्ही बघितलात की लेस ज्या आहेत, ओके, शायनी अशा असतात पण त्याच्यामध्ये स्मॉल फायबर्सने, थ्रेड्सने त्या लेस बनलेल्या असतात. ओके, सो लेस प्रिपेअर करण्यासाठी, रग्स प्रिपेअर करण्यासाठी, लॉन प्रिपेअर करण्यासाठी. सो लॉन जे आहे ते सुद्धा एक प्रकारचं कापड आहे की जे खूप थिन असतं. ओके, ॲज लाईक कॉटन. सो दिस लॉन मटेरियल विच इज प्रिपेअर्ड बाय दिस फ्लॅक्स फायबर्स. देन फिल्टरिंग मीडियमच्या प्रिपरेशनसाठी सुद्धा हे फ्लॅक्सचे फायबर्स जे आहेत ते यूज केले जातात. ओके, सो दीज आर द युजेस फॉर दिस फ्लॅक्स फायबर. ओके, सो इथे आपला फ्लॅक्स फायबर कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचं बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, देन देअर मेथड ऑफ प्रिपरेशन, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, देअर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस आपण इथे डिस्कस केलेले आहेत. ओके, सो इथे आपण आजच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट आहे विच इज रिलेटेड विथ द फायबर्स, सर्जिकल फायबर्सचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे, त्याचे डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचे डिफरंट टाईप बघितलेले आहेत अकॉर्डिंग टू देअर सोर्सेस. देन विल स्टार्ट विथ द फर्स्ट टाईप, दॅट इज प्लांट फायबर्स. ओके, आणि प्लांट फायबरमध्ये आपण कॉटन, त्याच्यानंतर जूट, हेम्प, फ्लॅक्स हे 4 फायबर्स जे आहेत विच इज ऑब्टेन फ्रॉम द प्लांट. सो हे 4 फायबर्स आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इट इज अन व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. सो आजच्या लेक्चरमध्ये जो पार्ट कवर झालेला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये फायबर्सची डेफिनेशन, फायबर्सचे जे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू देअर सोर्सेस ते एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर प्लांट फायबर्समध्ये जे आपण आता फायबर्स बघितलेले आहेत 4, कॉटन मग त्याचं सिनॉनिम, मेथड ऑफ प्रिपरेशन, बायोलॉजिकल सोर्स, त्याच्यानंतर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्यानंतर त्याचे स्टँडर्ड्स, ओके, केमिकल टेस्ट, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस, स्टोरेज कंडिशन्स एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, सो ऑल दिस 4 प्लांट फायबर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झाममध्ये त्याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो. ओके, सो नेक्स्ट जो सोर्स आहे फायबरचा, ॲनिमल सोर्सेसपासून ऑब्टेन केलेले फायबर्स, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमधला कोणता पॉईंट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.